की खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत काही वेळातच आता शासकीय विश्रामगृहातून जे आहेत ते पंढरपूरच्या मंदिरामध्ये जे आहेत ते दाखल होतील। आपण पाहतो या ठिकाणी त्यांचा ताफा जो आहे तो या ठिकाणी लागलेला आहे आणि काही क्षणातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सपत्नीक या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मातेच्या शासकीय महापूजेसाठी रवाना होतील। खरं तर आपण पाहिलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच आषाढी एकादशीची शासकीय महापूजा जी असते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडते ती या ठिकाणी ते पार पडणार आहेत। आणि आपण पाहिलं की खरं तर गेल्या 2.5 ते 3 वर्षामध्ये एकनाथ शिंदे यांनी देखील शासकीय महापूजेचा लाभ घेतलेला होता। त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा 2014 ते 19च्या कालावधीनंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस शासकीय महापूजा जी आहे ती करतायत आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस त्याचबरोबर कन्या दिविजा या देखील त्यांच्या सोबत असणार आहेत आणि सर्व त्यांच्या मंत्रिमंडळातले अनेक महत्त्वाचे नेते जे आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि ते आता पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या दिशेने मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काही क्षणातच आता बाहेर येत आहेत। खरं तर अस्सल परंपरा जो वारकऱ्यांची वेशभूषा असते त्या वेशभूषेमध्ये देवेंद्र फडणवीस जे आहेत त्या ठिकाणी आता शासकीय महापूजेसाठी रवाना होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण पाहिलं खरं तर देवेंद्र फडणवीस हे आपल्या पत्नीसह या ठिकाणी शासकीय महापूजेसाठी आता पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे आता मार्गस्थ होत आहेत। सर्व यंत्रणा जी आहे ती अलर्ट झालेली आहे आणि काही क्षणातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या सहकुटुंब या ठिकाणी विठ्ठलाच्या महापूजेसाठी मार्गस्थ होतील। आपण पाहिलं खरं तर विठ्ठलाच्या या संपूर्ण आषाढी एकादशीसाठी मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी जी आहे ती या ठिकाणी प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। खरं तर यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणात बदल जे आहेत वाहतूक मार्गामध्ये मोठ्या प्रमाणात बदल केल्याचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आणि त्यामुळे वारकऱ्यांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होऊ नये यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या सुविधा देखील त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत। खरं तर जर्मन हँगर पद्धतीचं जे काही पावसापासून संरक्षण करणारा जे मंडप आहे तो देखील या ठिकाणी प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी उभारण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। खरं तर वारीमध्ये वर्षानुवर्षे ज्या पद्धतीनं वारकऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देता येतील त्या आम्ही देतोय अशा पद्धतीचं देखील विधान जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळापूर्वी या ठिकाणी सांगितलेलं होतं। त्यामुळे एकंदरीतच आषाढी वारीची जी परंपरा आहे ती वर्षानुवर्ष त्यातील सेवेचा जो आहे तो सेवा जी आहे वारकऱ्यांची ती द्विगुणित व्हावी अशीच इच्छा जी आहे ते त्यांनी देखील बोलून दाखवलेली होती। आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते सपत्नीक या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे आता मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहतोय त्यांची संपूर्ण टीम जी आहे ती या ठिकाणी तयार झालेली आहे आणि काही क्षणातच देवेंद्र फडणवीस आपल्या पत्नी आणि कन्येसह या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे मार्गस्थ होतील। तर आपण पाहिलं की खरं तर यापूर्वी मराठा आंदोलनामुळे 1 वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना देखील त्यांना या ठिकाणी पंढरपूरला शासकीय महापूजेसाठी येता आलेलं नव्हतं। त्यामुळेच त्यांनी घरातच बसून या ठिकाणी विठ्ठलाची पूजा करणं पसंत केलेलं होतं। मात्र असं असलं तरी पुन्हा एकदा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या शासकीय महापूजेचा मान जो आहे तो मुख्यमंत्री म्हणून मिळालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचीच आता उत्सुकता जी आहे त्यांच्या देखील मनात असल्याचं त्यांनी बोलून दाखवलेलं आहे। खरं तर विठुरायाला भेटण्यासाठी शेकडो मैल प्रवास करून वारकरी जे आहेत ते या ठिकाणी पंढरी नगरीमध्ये दाखल होत असतात। आळंदी देहू ते पंढरपूर अशा पद्धतीचा पायी प्रवास करून हे सर्व भाविक वारकरी जे आहेत ते या ठिकाणी या पांडुरंगाच्या नगरीमध्ये दाखल होतात आणि संपूर्ण जो काही शीन आहे तो या आपल्या सावळ्या विठुरायाला बघितल्यानंतर त्यांचा जो सगळा थकवा आहे तो या ठिकाणी निघून जात असतो। त्याच पद्धतीचा भाव जो आहे तो सर्वच वारकऱ्यांमध्ये असतो आणि तोच भाव माझ्या देखील मनात असल्याची देखील प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यापूर्वी देखील बोलून दाखवलेली आपल्याला पाहायला मिळाली। त्यामुळे एकंदरीतच संपूर्ण यंत्रणा आता सज्ज झालेली आहे आणि बरोबर 2:30 वाजता जे आहे ते शासकीय महापूजेला तुझ्याकडनं या संपूर्ण अपडेट जे आहेत ते आपण घेतच राहू। मुख्यमंत्री थोड्याच वेळात जे आहेत ते रवाना होणार आहेत।